आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। सख्या मेहुण्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोलिसांनी या हत्येचं गूढ उकललं आहे। या प्रकरणी आरोपी राहुल बोधक या नराधमाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। बायको नांदायला येत नाही आणि मेहुण्याने भांडण केले, या रागातून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 सप्टेंबर रोजी श्रीरामपुरातील नायगाव येथून चिमुकल्या स्नेहदीपचं अपहरण करण्यात आलं। मेहुण्याशी झालेल्या भांडणाच्या रागाचा बदला आरोपीनं चिमुकल्याचं अपहरण आणि हत्या करून घेतला। नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं नगर जिल्हा हादरला आहे। या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। स्नेहदीप बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली। त्यानंतर जवळपास 5 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर गारज शिवारामध्ये पोलिसांना चिमुकल्या स्नेहदीपचा मृतदेह सापडला। बायको नांदायला येत नाही म्हणून वैजापूर येथील राहुल बोधक हा 8 दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सासूरवाडीला आला होता। तिथे मेहुण्याशी वाद झाल्यानंतर भांडणाचा राग मनात धरून आरोपीने मेहुण्याचा 3 वर्षीय मुलगा स्नेहदीप याचे अपहरण केले होते। या संदर्भात 6 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली। पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिरूर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारज शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला। नराधम आरोपी राहुल बोधक याने स्नेहदीप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होईल। मात्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यातील खळबळ उडाली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।